कारण आतापर्यंत उत्तर द्यायला ते नकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत. आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आता मी तुम्हाला माहिती सांगितली, ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे. त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत. जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल, पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे. पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे, कोणाची चौकशी झाली आहे का, कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली, कोणी कोणाला काय विचारलं, ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेस समोर आलेली आहे. एक भाजपचे आमदार आहेत, त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे. असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं 22 की 25 कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत. तिथे काम थांबलेलं आहे. पण ते 22 ते 25 कोटी का दिलेत तुम्ही, नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का, ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही आहे. डिपॉझिट जप्त झालंय का, अजून उत्तर आलेलं नाही आहे. आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे, हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू. आणि हीच अपेक्षा आहे की याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी, ज्या महाराष्ट्रासाठी, त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल. कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशावर अहमदाबाद असेल, सुरत असेल, इथून ही लूट सुरू आहे मुंबईची, आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही, हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेलो आहे.